UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। वाल्मिक कराडच्या पत्नीसह दोन्ही अंगरक्षकांची सीआयडी कडून चौकशी। कराड फरार असल्याने शोधासाठी पत्नी मंजिली कराड आणि दादा गटाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाणांकडे विचारपूस। संतोष देशमुख हत्याप्रकरणी कराड आरोपाच्या घेऱ्यात। संतोष देशमुख हत्याप्रकरणी बीडमध्ये उद्या मूक मोर्चा, सर्वपक्षीय नेते रस्त्यावर उतरणार। मूक मोर्चा एसपी कार्यालयाऐवजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंचा राजीनामा घ्या, वाल्मिक कराडला तात्काळ अटक करा। लातूरच्या रेणापूरमधील आंदोलकांची मागणी, 1 जानेवारीला चक्काजाम आंदोलनाचा इशारा। संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय मिळावा, लातूरच्या रेणापुरात आक्रोश मोर्चा। मोर्चातून हत्या आणि तपासावरून रोष व्यक्त, आमच्यावर आलेली वेळ इतर कोणावरही येऊ नये, संतोष देशमुखांची मुलगी भावूक। बीड सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेच्या पोलीस कोठडीत 6 जानेवारीपर्यंत वाढ, हत्येचा कट रचल्याचा विष्णू चाटेवर आरोप। बीड हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत एकही मुंडे सत्तेत नको, संजय राऊत यांची मोठी मागणी। धनंजय मुंडे गुन्हेगाराचे सरदार असल्याचाही हल्लाबोल। भाजप आमदार सुरेश धसांनी पोलीस अधीक्षकांना आकाचे पत्ते सांगितले। बीडचं संपूर्ण पोलीस दल आकाचं, बीड सरपंच हत्या प्रकरणातील आका लवकरच हाती येईल, सुरेश धस यांचा इशारा। धनुभाऊ तुला कशाला घेरू, तुला पालकमंत्रीपद लखलाभ, आम्हाला न्याय मिळवून द्यायचा आहे। मसाजोग सरपंच हत्येप्रकरणी आमदार सुरेश धस यांची धनंजय मुंडेंवर टीका। बीड प्रकरणावरून धनंजय मुंडेंचं राजकारण संपवण्यासाठी सुरेश धस यांना सुपारी, मिटकरींचा गंभीर आरोप। तर मिटकरी तू या रगेलच्या नादी लागू नको, अन्यथा अवघड होईल, सुरेश धस यांचा इशारा। बीड सरपंच हत्येनंतर धाराशिव उरणमधील सरपंचही दहशतीत। रायगडच्या उरण तालुक्यात गावगुंडांचा सरपंचावर हल्ला, तर तुळजापुरातील मेसाई जवळगा गावातील सरपंचाला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न। साताऱ्याच्या कराडमध्ये गोळीबारात अल्पवयीन मुलीसह 2 जखमी। पूर्ववैमनस्यातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती, हल्लेखोर सुरेश काळे रेकॉर्डवरील गुन्हेगार। क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे नॉट रिचेबल, मनासारखे खातं न मिळाल्याने भरणे नाराज असल्याची चर्चा। सहकुटुंब परदेशात गेल्याची माहिती, भरणेंनी अद्याप मंत्रिपदाचा पदभारही स्वीकारला नाही। माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह यांना मान्यवरांची आदरांजली, पंतप्रधान मोदींसह अमित शाह, नड्डा, सोनिया गांधी, राहुल गांधींकडून सिंह यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन। ऐन हिवाळ्यात राज्यात अवकाळी पावसाच्या सरी, वाशिम, जळगाव, अकोल्यासह नंदुरबारमध्ये तुफान पाऊस, तर खानदेश, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात 29 डिसेंबरपर्यंत गारपिटीचा इशारा। शेती पिकाचं नुकसान होण्याची शक्यता। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।